म्हणजे आयुर्वेदामध्ये स्वस्थ सांगितलेला आहे. तर स्वस्थ हा टॉपिक तुम्हाला हा विषय तुम्हाला कशासाठी या तुमच्या कोर्सला ठेवलेला आहे? तर ते स्वस्थ प्रयोजन काय? कशासाठी स्वस्थ सांगितलेलं आहे? ते आपण आधी बघूया. तर स्वस्थ जे प्रयोजन आहे, ते म्हणजे जीवनाचं किंवा आयुष्याचं प्रयोजन काय आहे? तर सुखप्राप्ती आहे. आणि त्या सुखाची प्राप्ती करण्याचं माध्यम कोणतं आहे? तर शरीर आणि मन. या शरीर आणि मनाच्या माध्यमातूनच आपण या जीवनामधील सगळ्या सुखांची प्राप्ती करून घेत असतो किंवा सगळी सुख ही उपभोगत असतो. तर जर हे शरीर आणि मन यामार्फतच आपल्याला सुखप्राप्ती करून घ्यायची आहे म्हटल्यानंतर हे शरीर आणि मन अ, अतिशय सुदृढ, निरोगी आणि आरोग्य संपन्न असणं महत्वाचं आहे. म्हणूनच सुखप्राप्तीसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे आवश्यक आहे. आणि शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्ही काय आहेत? तर परस्परावलंबी आहेत. म्हणजे शरीराचं स्वास्थ्य बिघडलं तर मनाचंही स्वास्थ्य बिघडतं, मनःशांती ढळते किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलं तरी सुद्धा त्याचे परिणाम हे शरीरावर होत असतात. आणि हे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा ते स्वास्थ्य मिळवण्यासाठी जे काही उपाययोजना करायच्या आहेत किंवा जे काही आहार-विहाराची नियोजन जे करायचं आहे, ते म्हणजे स्वस्थ वृत्त. तर स्वस्थ वृत्त हे स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी आहे आणि स्वास्थ्याचं रक्षण का करायचं? तर या जीवनामध्ये आपण ज्या सुखांचा उपभोग घेत असतो किंवा सुखांची प्राप्ती करत असतो, ती शरीर आणि मनाच्या माध्यमातून करत असतो आणि हे शरीर आणि मनाचं स्वास्थ्य मिळवण्यासाठी किंवा स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी म्हणून जे काही नियोजन असतं, जे काही उपाययोजना आहेत, तर ते सगळं या स्वस्थ वृत्तामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा विषय पूर्णतः आयुर्वेदातला आहे. आयुर्वेदामध्ये हे स्वस्थ वृत्त हा विषय सांगितलेला आहे. आता आयुर्वेदाची जी उत्पत्ती आहे, ती मानवाची आरोग्य संपन्नता टिकवण्याच्या उद्देशानं झालेली आहे. म्हणजे आयुर्वेदाचा उद्देश वर्णन करताना असं सांगितलं जातं, सांगितलेलं आहे चरकाचार्यांनी, की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजे जो मनुष्य स्वस्थ आहे, निरोगी आहे, त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि आतुरस्य म्हणजे जो रोगी आहे, ज्याला काही व्याधी आहेत, त्यांच्या व्याधींचं किंवा विकारांचं शमन करणं, हे आयुर्वेदाचं उद्दिष्ट आहे. आणि स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं यासाठी म्हणून स्वस्थ वृत्त हे सांगितलेलं आहे. तर रोगी व्यक्तींचा रोगनाश या उद्देशापेक्षा सुद्धा स्वस्थ मनुष्याचं स्वास्थ्य रक्षण ह्याला आयुर्वेदामध्ये जास्त महत्व दिलेलं आहे. कारण स्वास्थ्य असणं किंवा शरीर आणि मन निरोगी असणं, सुदृढ असणं, स्वस्थ असणं ही एक अतिशय नैसर्गिक आणि प्राकृतिक अशी गोष्ट आहे. आणि त्याच्या रक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या शास्त्राचं आचरण न केलं किंवा स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी जे उपाय सांगितलेले आहेत, त्या उपाययोजनांचा अवलंब आपण नाही केला किंवा त्याच्यासाठी सांगितलेल्या नियमांचं आपण पालन नाही केलं, तर मग काय होणार? विकार होणार किंवा व्याधी होणार आणि या व्याधींचा परिमोक्ष करणं किंवा त्या व्याधी बऱ्या करणं म्हणजेच पर्यायानं पुन्हा स्वास्थ्य प्रस्थापित करणं असंच असतं. आणि त्यातून अपरिहार्यपणे जर व्याधी झालेच, ते बरं करणं आणि व्यक्तीचं स्वास्थ्य पुन्हा प्रस्थापित करणं हे वैद्याचं कर्तव्य असलं पाहिजे, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे स्वास्थ्य रक्षण हे पर्यायानं रोग प्रतिबंध करणारं अमृतच आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि चूक करून ती दुरुस्त करण्यापेक्षा चूक होऊच नये याची जर काळजी घेतली, तर ते अधिक चांगलं आहे. म्हणजे रोग होऊ नयेत यासाठी रोगाचा प्रतिबंध करणं हे जास्त चांगलं आहे. आणि त्यासाठीच स्वस्थ वृत्त हा विषय आपल्याला सांगितलेला आहे. आणि हेच स्वस्थ वृत्ताचं प्रयोजन आहे. आता चुकांमुळे रोगांची उत्पत्ती होती. या चुका म्हणजे स्वास्थ्य रक्षणाच्या बाबतीत केलेल्या चुका आहेत. चरकाचार्यांनी सर्व व्याधींचं व्यापक असे त्रिविध हेतू सांगितलेले आहेत. त्रिविध हेतू वर्णन केलेले आहेत म्हणजे काय?
तर त्यामध्ये असात्म्य इंद्रियार्थ संयोग आणि प्रज्ञापराध हे शारीरिक आणि मानसिक व्याधी निर्माण होण्याला कारणीभूत ठरणारे 2 मुद्दे आहेत. म्हणजे असात्म्य इंद्रियार्थ संयोग याच्यामुळे शारीरिक मॅडम, व्याधी निर्माण होतात. ते कोणते 2 मुद्दे रिपीट करता का? असात्म्य इंद्रियार्थ संयोग, असात्म्य इंद्रियार्थ संयोग याच्यामुळं शारीरिक व्याधी होतात आणि प्रज्ञापराधामुळं मानसिक व्याधी निर्माण होतात. आणि हे दोन्ही म्हणजे असात्म्य इंद्रियार्थ संयोग आणि प्रज्ञापराध हे दोन्ही स्वास्थ्याच्या उपदेशांचं उल्लंघन केल्यामुळं घडून येणारे हेतू आहेत. आता परिणाम किंवा काल हा तिसरा हेतू आहे. परिणाम किंवा काल. काल म्हणजे काय? काळ. काळ म्हणजे आता काळानुसार हवामान बदलतं, काळानुसार ऋतू बदलतात. तर त्याला आपण काही करू शकत नाही ना. ते आपल्या हातात नाहीयेत. हे कालाच्या हातात आहेत. म्हणून ते कालहेतू किंवा परिणाम हेतू असं म्हटलेलं आहे. ऋतूंमधला बदल, हवेतला बदल किंवा हवेच्या तापमान किंवा आर्द्रता यामध्ये होणारे जे बदल आहेत ते नैसर्गिक आहेत आणि ते आपल्या हातामध्ये नाहीयेत. ते अपरिहार्य आहेत. आणि या अपरिहार्य हेतूंमुळे जे काही व्याधी निर्माण होतात, ते व्याधी आपण औषधोपचाराने बरे करतो. म्हणजे चुका नाही केल्या तर व्याधी होण्याची शक्यता राहणार नाही. आणि यासाठी चुका कोणत्या आणि स्वास्थ्य रक्षणाचे योग्य मार्ग कोणते हे समजण्यासाठी स्वस्थ या शास्त्राचं प्रयोजन आहे. लक्षात आलं का? स्वस्थ वृत्ताचं प्रयोजन काय? तर असात्म्य इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि कालहेतू असे 3 हेतू आहेत रोग निर्माण होण्याचे. तर त्या मुळं व्याधींची निर्मिती होते. पण त्या हेतूंना टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि स्वास्थ्य रक्षण कसं केलं पाहिजे यासाठी हे समजण्यासाठी स्वस्थ वृत्त या शास्त्राचं प्रयोजन आहे किंवा स्वस्थ वृत्त हे शास्त्र सांगितलेलं आहे. आता जर व्याधी उत्पन्न झाल्या तर त्यावर करावयाचे उपायांचं जे ज्ञान आहे ते समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला करून देणं काही शक्य नाहीये. मग सगळ्यांनाच डॉक्टर व्हावं लागेल ना. तर ते काही शक्य नाहीये की व्याधी निर्माण झाले तर ते बरे कसे करायचे. ते प्रत्येकाला सांगणं काही शक्य नाहीये. परंतु व्याधी निर्माण होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे हे मात्र आयुर्वेदानं प्रत्येक व्यक्तीला समजावं यासाठीच सांगितलेलं आहे की जेणेकरून व्याधी किंवा रोग हे निर्माणच होणार नाही. तर असात्म्य इंद्रियार्थ संयोग म्हणजे काय की जे आपल्या स्वास्थ्याला हानिकारक आहे किंवा आरोग्याला हानिकारक जे आहे अशा विषयांशी जेव्हा आपल्या इंद्रियांचा संयोग येतो किंवा संपर्क येतो तेव्हा त्याला असात्म्य इंद्रियार्थ संयोग असं म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ काय की समजा एखादा डायबिटीसचा पेशंट आहे तर त्या डायबिटीसच्या पेशंटच्या दृष्टीनं रसनेंद्रियाला असात्म्य काय आहे तर गोड पदार्थ. गोड पदार्थ हे डायबिटीसच्या पेशंटला हानिकारक आहे. पण तो स्वतःच्या रसनेंद्रियावर किंवा जिभेवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि गोड पदार्थ खातो आणि त्यामुळे काय होतं त्याची शुगर वाढते. यालाच असं म्हटलं जातं की असात्म्य इंद्रियार्थ संयोग किंवा जी व्यसनं आहेत वेगवेगळ्या प्रकारची जी व्यसनं आहेत म्हणजे सिगारेट, तंबाखू, दारू तर हे सगळे शरीराचं नुकसान करणारे आहेत किंवा शरीर स्वास्थ्य नष्ट करणारे आहेत. पण अशा गोष्टींशी जेव्हा मनुष्याच्या इंद्रियाचा संपर्क येतो किंवा ते सेवन केले जातात त्यावेळी अ, रोग निर्माण होतात. याला असात्म्य इंद्रियार्थ संयोग असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याच्यामुळं शारीरिक व्याधी निर्माण होतात. नंतर प्रज्ञापराध म्हणजे काय? तर मन जे आहे, आपलं जे मन आहे, ते मन त्रिगुणांनी बनलेलं आहे. म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी मन हे बनलेलं आहे. तर मनाच्या रज आणि तम या दोषांमुळं स्वास्थ्याचे नियम कळले तरी समाज त्याप्रमाणे वागतोच असं नाही. कारण स्वतःच्या मनावर आपलं नियंत्रण नसतं.
जर सत्वगुण मनाचा सत्वगुण जर चांगला असेल किंवा मनामध्ये जर सत्वगुण अधिक असेल, तर आपण मनावर आपल्या नियंत्रण ठेवू शकतो. पण रज आणि तम हे दोन गुण जर जास्त प्रमाणात असतील, तर त्यामुळं काय होतं, की आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि त्याच्यामुळंच असात्म्य इंद्रियार्थ संयोग घडून येतो. याच्याशिवाय रजतम दोषांमुळे मनाचे अजून काय गोष्टी चुका घडून येतात. प्रज्ञापराध म्हणजे आपली विवेक बुद्धी जी आहे किंवा योग्य काय, अयोग्य काय हे न समजणं किंवा समजलं तरी मनावर नियंत्रण नसणं किंवा अतिशय क्रोध येणं किंवा अतिशय लोभामुळं काही चुका घडणं या सगळ्याला असं म्हटलेलं आहे प्रज्ञापराध असं म्हटलेलं आहे. प्रज्ञा म्हणजे आपली बुद्धी. आपली जी बुद्धी आहे तिच्याकडून घडणाऱ्या चुका किंवा तिच्याकडून घडणारे जे अपराध आहेत त्याला प्रज्ञापराध असे म्हणतात. आणि ते कशामुळे होतात तर मनाच्या रज आणि तम या दोषांमुळे होतात. आणि त्या दोषांमुळं आपल्याला कित्येक गोष्टी समजत असून सुद्धा आपलं आपल्या मनावर नियंत्रण नसल्यामुळं आपण त्याप्रमाणे वागत नाही. म्हणजे न वागण्याची शक्यता अधिक असते आणि म्हणून त्यामुळं मानसिक व्याधी सुद्धा निर्माण होतात आणि शारीरिक व्याधी सुद्धा निर्माण होतात. तर असा असात्म्य इंद्रियार्थ संयोग आणि प्रज्ञापराध या दोन हेतूंचा अर्थ आहे. आणि काल हेतू किंवा परिणाम हेतू म्हणजे काय तर काला काळाप्रमाणे जे निसर्गात बदल होत असतात त्यामुळं सुद्धा व्याधी निर्माण होतात. पण काळाचं सुद्धा परिणाम आपल्यावर होऊ नये किंवा झाला तरी तो कमीत कमी व्हावा यासाठी काय करायला पाहिजे? प्रत्येक ऋतूमध्ये कसं वागलं पाहिजे? काय खाल्लं पाहिजे? काय नाही खाल्लं पाहिजे? हे सगळं ऋतुचर्या या विभागामध्ये स्वस्थ वृत्तामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून स्वस्थ वृत्त हे सांगितलं गेलेलं आहे आयुर्वेदामध्ये. हे स्वस्थ वृत्ताचं प्रयोजन आहे. त्याच्यानंतर व्यक्तीच्या आरोग्यानं समाजाचं आरोग्य हे टिकणार आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं समाज म्हणजे काय तर समाजात राहणारे माणसं. जर प्रत्येक माणसाचं किंवा प्रत्येक व्यक्तीचं जर आरोग्य चांगलं राहिलं तर पूर्ण समाजाचं आरोग्य चांगलं राहील. आणि अनेक व्यक्ती एकत्र येऊन अनेक वसाहती एकत्र येऊन अनेक गावं, शहरं, राज्य आणि देश निर्माण होत असतो. तेव्हा प्रत्येक व्यक्तीचं जर स्वास्थ्याचं रक्षण आपण करू शकलो, प्रत्येक व्यक्तीनं जर स्वतःच्या स्वास्थ्याचं रक्षण केलं, तर पूर्ण समाजाचं आणि पर्यायानं पूर्ण देशाचं आरोग्य किंवा स्वास्थ्य हे चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतं. म्हणून या दृष्टीनं वैयक्तिक स्वस्थ वृत्त आणि सामाजिक स्वस्थ वृत्त असे स्वस्थ वृत्ताचा दुहेरी उद्देश इथं सांगितलेला आहे. वैयक्तिक स्वस्थ वृत्त म्हणजे काय तर आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याचं रक्षण आणि सामाजिक स्वस्थ वृत्त म्हणजे काय तर समाजातल्या पूर्ण समाजाच्या स्वास्थ्याचं रक्षण. म्हणून सामाजिक स्वस्थ वृत्त आणि वैयक्तिक स्वस्थ वृत्त असे स्वस्थ वृत्ताचे दोन प्रकार किंवा दोन उद्देश सांगितलेले आहेत. थोडक्यात काय तर सुख हे जीवनाचं ध्येय आहे आणि त्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आवश्यक आहे आणि ते आवश्यक असण्यासाठी रोग झाल्यानंतर ते बरे करण्यापेक्षा स्वास्थ्याच्या नियमांचं पालन करून रोग होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणं हे जास्त चांगलं आहे. तर प्रज्ञापराध आणि असात्म्य इंद्रियार्थ संयोग हे दोन मुख्य हेतू आहेत रोग निर्माण होण्याचे आणि ते स्वस्थ वृत्ताच्या आचरणामुळं टाळता येऊ शकतात. आणि हे टाळून रोग होऊ नयेत यासाठी म्हणून स्वस्थ वृत्तामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या असे दोन उपाय किंवा दोन नियम सांगितलेले आहेत. आणि दिनचर्या आणि ऋतुचर्या यांच्या नियमांच्या आचरणानं परिणाम किंवा काळाचे सुद्धा दुष्परिणाम आपण टाळू शकतो. तर व्याधीच्या उपायांचं ज्ञान जे आहे म्हणजे काही व्याधी झाले तर काय करायचं ते व्याधी कसे बरे करायचे याचं ज्ञान काय सर्व समाजाला करून देणं शक्य नाहीये कारण त्याचं ज्ञान फक्त डॉक्टरच घेऊ शकतात त्याच्यासाठी ते
त्याचे महाविद्यालयात जाऊन प्रॅक्टिकल आणि शिवाय थिअरॉटिकल नॉलेज अभ्यास करून मिळवतात आणि मग तेव्हा ते रोग बरे करू शकतात. पण ते काय समाजातल्या प्रत्येकाला ते ज्ञान देणं किंवा प्रत्येकाला ते ज्ञान घेणं काही शक्य नाहीये. परंतु वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्याचे जे नियम आहेत किंवा त्याचे जे उपाय आहेत, ते मात्र आपण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो किंवा प्रत्येक व्यक्तीला समजावून देऊ शकतो. आणि त्याच्या आचरणानं प्रत्येक व्यक्ती हे स्वतःचं स्वास्थ्याचं रक्षण करू शकतो आणि जर प्रत्येकानं आपापल्या स्वास्थ्याचं रक्षण केलं, तर आपोआपच पूर्ण समाजाचं आरोग्य किंवा पूर्ण समाजाचं स्वास्थ्य हे चांगल्या प्रकारे मेंटेन राहू शकतं. आणि रोग रोग झाले, तर ते बरं करण्याचं ज्ञान हे वैद्याला असतं. त्यामुळं ते काम कुठलेही वैद्य किंवा डॉक्टर करू शकतात. आणि त्यांना त्याच्याबरोबरच जनपदोध्वंसातील व्याधींचं सुद्धा ज्ञान दिलं गेलेलं असतं. जनपदोध्वंस म्हणजे काय? जनपदोध्वंस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या साथी येतात, त्या साथींना जनपदोध्वंस असं म्हणतात. आता नुकतीच आपल्याकडं कोरोनाची साथ येऊन गेली आहे. तर ही कोरोनाची साथ जी आहे त्याला ते ध्वंसामध्येच येतं. तर जनपदोध्वंस म्हणजे काय? तर साथींचे आजार. तर या साथींच्या आजारापासून सुद्धा समाजाचा बचाव करण्यासाठी स्वस्थ वृत्ताचा उपयोग होतो. आता स्वस्थ वृत्त हे स्वास्थ्य मिळवण्यासाठी आहे. स्वास्थ्य मिळवणं किंवा असलेल्या स्वास्थ्याचं रक्षण करणं किंवा असलेलं स्वास्थ्य टिकवणं हा मुख्य उद्देश आहे स्वस्थ वृत्ताचा. तर मग स्वस्थ म्हणजे काय? कुणाला स्वस्थ म्हणायचं? स्वस्थ व्यक्तीची काय व्याख्या आहे? असा जर विचार केला, तर आयुर्वेदामध्ये सुश्रुत संहितेतल्या सूत्रस्थानामध्ये 15वा अध्याय 41व्या श्लोकामध्ये सुश्रुताचार्यांनी सांगितलेली आहे स्वस्थ व्यक्तीची व्याख्या. तर ती व्याख्या अशी आहे, समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. तर ही स्वस्थ व्यक्तीची व्याख्या सुश्रुताचार्यांनी आयुर्वेदात सांगितलेली. परत एकदा सांगते, समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे आयुर्वेदामध्ये स्वस्थ म्हणजे निरोगी किंवा कुठलाही आजार नसणं म्हणजे स्वस्थ. एवढीच मर्यादित व्याख्या आयुर्वेदात सांगितलेली नाहीये. तर त्यांनी सांगितलंय समदोष. समदोष म्हणजे आपलं जे शरीर आहे ते त्रिदोषांनी बनलेलं आहे. वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांनी बनलेलं आहे. तर या दोषांची समस्थिती, समागनिश्च म्हणजे अग्नीची समस्थिती, समधातू मलक्रिया म्हणजे सगळ्या प्रकारचे धातू, सप्तधातू. तुम्ही मागच्या वर्षी शिकलेल्या आहात धातू कोणते कोणते आहेत सप्तधातू. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे 7 धातू आहेत, ते धातू त्याच्यानंतर मल, मल म्हणजे मूत्र, पुरुष, स्वेद हे मल ह्यांची निरोगीपणा किंवा यांची समता आणि सगळ्या ज्या काही क्रिया होत असतात, क्रिया व्यापार जे काही होत असतात शरीरामध्ये, तर त्या क्रिया पण सम असणं म्हणजे स्वस्थ आहे. एवढंच नाही, तर स्वास्थ्यामध्ये फक्त शारीरिक स्वास्थ्याचा विचार केलेला नाहीये. तर आत्मा, इंद्रिय आणि मन यांचा सुद्धा विचार यामध्ये केलेला आहे. प्रसन्न आत्मेंद्रिय मन म्हणजे मन हे प्रसन्न असलं पाहिजे. आपला आत्मा सुद्धा प्रसन्न असला पाहिजे. आपली सगळी इंद्रिय सुद्धा प्रसन्न असली पाहिजेत. तेव्हाच आपण त्या व्यक्तीला स्वस्थ असं म्हणू शकतो. याशिवाय कोणताही आजार नसणं म्हणजे स्वस्थ अशी सुद्धा एक व्याख्या सांगितलेली आहे. पण परिपूर्ण अशी व्याख्या हीच आहे. आता ही व्याख्या आपण ह्याचं सगळं एक्सप्लेनेशन बघूया. आता समदोष म्हणजे काय? समदोष याचा जर काटेकोरपणे अर्थ घ्यायचा झाला, तर शरीरात वात, पित्त आणि कफ ह्याचं जे काही प्रमाण आहे, ते अहोरात्र अखंडपणे जसंच्या तसं असायला हवं.
परंतु प्रत्यक्षात मात्र तसं होत नाही. प्रत्यक्षात काय असतं, दिवस, रात्र आणि आपल्या भोजनाच्या अवस्था किंवा भोजनाच्या वेळा, ऋतू आणि वय यांच्याप्रमाणे वात, पित्त आणि कफ यांचं जे प्रमाण आहे ते किंवा यांचं जे वाढणं आणि कमी होणं आहे, यांची जे वृद्धी आणि क्षय जे आहेत ते कमी अधिक होत असतात. वास्तविक हे जे वैषम्य आहे, हे वैषम्य असून सुद्धा सतत कमी अधिक होणाऱ्या दोषांच्या प्रमाणामुळं आरोग्याला बाधा येत नाही. कारण का आपण भोजन केल्यानंतर आधी कफ आणि त्याच्यानंतर पित्ताचं प्रमाण वाढतं. का वाढतं? तर त्या आहाराचं पचन करण्यासाठी म्हणून ते वाढलेलं असतं. त्यामुळं जरी दोषांचं प्रमाण दिवस, रात्र आणि भोजनाच्या अवस्थांमुळे कमी अधिक झालं, तरी त्यामुळं आरोग्याला बाधा येत नाही. त्यामुळे या अवस्थेला साम्यावस्था असंच संबोधलं जातं. परंतु जे काही कमी जास्त होत असतात हे दोष, त्याचं सुद्धा एक प्रमाण ठरलेलं आहे, की इतक्या प्रमाणामध्ये वाढतात किंवा इतक्या प्रमाणामध्येच कमी होतात. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कफाचं प्रमाण हे जास्त असतं. माध्यान्हीच्या काळात म्हणजे दुपारच्या काळामध्ये पित्ताचं प्रमाण हे जास्त असतं आणि संध्याकाळच्या वेळी वातदोषाचं प्रमाण हे शरीरामध्ये जास्त असतं. पण ते जरी जास्त असलं तरी त्याला पण एक लिमिट आहे. त्या लिमिटपेक्षा जास्त जर ते दोष वाढले, तर मग त्याच्यामुळं व्याधी निर्माण होतात. म्हणून ते प्रमाणात वाढणं किंवा प्रमाणात कमी होणं यालाच साम्यावस्था असं म्हटलेलं आहे किंवा समदोष असं म्हटलेलं आहे किंवा दोष साम्यता असं म्हटलेलं आहे. म्हणून दोष साम्य अरोगता अशी सुद्धा एक व्याख्या आहे. म्हणजे दोषांचं साम्य असणं म्हणजेच निरोगी असणं असं म्हटलं जातं. त्यानंतर सर्व जे काही शरीर क्रिया व्यापार आहेत, म्हणजे शरीरामध्ये ज्या काही क्रिया घडून येत असतात, म्हणजे श्वसन, रक्ताभिसरण, पचन हे सगळं काय आहे? तर दोषांच्या अधीन आहे. दोषांवर अवलंबून आहे. म्हणून दोष साम्यम अरोगता असं सुद्धा म्हटलं जातं. तर दोष साम्य जे आहे किंवा दोषांचं जे साम्य आणि वैषम्य जे आहे, ते अग्नीवर अवलंबून आहे. तर शरीरामधला जो अग्नी आहे, त्या अग्नीच्या प्रमाणावर सुद्धा दोषांचं साम्य अवलंबून आहे. म्हणून हा अग्नी सुद्धा सम असणं किंवा अग्नीची साम्यता ही सुद्धा अतिशय स्वस्थ असण्यासाठी महत्वाची आहे. म्हणून समदोष समाग्निश्च असं म्हटलेलं आहे. तर समाग्नी म्हणजे सम अग्नी म्हणजे नेमकं काय? तर चेतन आणि अचेतन सृष्टी जी आहे, म्हणजे सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी याच्यातला मुख्य फरक काय आहे? तर चेतन पदार्थामध्ये किंवा सजीव पदार्थामध्ये असणारं जे अग्नीचं अस्तित्व आहे, ते चेतन अशा पदार्थामध्ये किंवा सजीवांमध्ये असतं आणि अग्नीचं अस्तित्व हे निर्जीव पदार्थांमध्ये नसतं. म्हणजे या अग्नीच्या अस्तित्वामुळे चेतन आणि अचेतन असे या सृष्टीतल्या पदार्थांचे दोन भाग पडलेले आहेत. म्हणजे जेव्हा अग्नीचं अस्तित्व असतं, तेव्हाच तो पदार्थ किंवा तो जीव चेतन किंवा जिवंत असू शकतो. म्हणून चेतन आणि अचेतन सृष्टीमधला फरक म्हणजे चेतन पदार्थात असणारं अग्नीचं अस्तित्व. आता या अग्नीच्या बलामुळेच चेतन शरीराचं रक्षण होतं. म्हणजे जेवढा अग्नी बलवान असतो, तेवढं आपलं शरीर सुद्धा बलवान असतं. तर चेतन शरीरामध्ये त्या चेतन शरीरातल्या पेशींची किंवा शरीराची वाढ होणं, त्यानंतर त्याचं परिणमन होणं म्हणजे पचन होणं आणि या सर्व ज्या प्रक्रिया आहेत शरीरामध्ये चालणाऱ्या, तर त्या सगळ्या प्रक्रिया या अग्नीच्या सामर्थ्यावर अवलंबून असतात. अग्नी म्हणजे केवळ आशयात व्यक्त होणारी किंवा प्रयोगशाळेत तपासता येण्याजोगी किंवा परिणमन करणारी द्रव्य नाहीयेत. म्हणजे अग्नी म्हणजे आपल्या स्टमकमध्ये किंवा जठरामध्ये जे काही आम्लद्रव्य तयार होत असतं किंवा जे काही पाचक रस निर्माण होत असतात, ते पाचक रस म्हणजेच केवळ अग्नी नाहीये. तर अग्नी याचा अतिशय व्यापक अर्थ असा सांगितलेला आहे. म्हणजे तो अग्नी
म्हणजे ही पाचक द्रव्य नाहीये, तर या द्रव्यांच्या आश्रयानं राहणारी अशी जी एक शक्ती आहे, तर त्या शक्तीला अग्नी असं म्हटलेलं आहे. आणि शरीराचे जास्तीत जास्त शरीर पोषक अंश समाविष्ट करून घेणं म्हणजेच आहारातले पोषक घटक हे शोषून घेणं. त्याच्यानंतर त्याचा योग्य असा विनियोग करणं. त्याच्यामुळं धातूंचं पोषण होणं. हे सगळ्या ज्या क्रिया आहेत, ह्या सगळ्या क्रिया ह्या अग्नीकडून घडून येतात. अग्नी ह्या सगळ्या क्रिया घडवून आणत असतो आणि त्यामुळं आपल्या शरीराचं बल हे वाढत असतं, शक्ती वाढत असते. म्हणून शरीराचं बल किंवा शरीराची जी शक्ती आहे, ती अग्नीच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे, असं म्हटलं जातं. म्हणून अग्नीचे बल असेल चांगलं, तर शरीराचं बल चांगलं असतं. म्हणून अग्निमूलम बलम पूसाम असं सुद्धा म्हटलं आहे. म्हणजे अग्नीचं बल जर नष्ट झालं, तर चैतन्याचा भाग शरीरातून नष्ट होतो. म्हणून शांतेग्नौ म्रियते असं म्हटलेलं आहे. शांतेग्नौ म्रियते म्हणजे जेव्हा अग्नी चांगला असतो, ज्यावेळी शरीरात अग्नीचं अस्तित्व शरीरामध्ये असतं, तेव्हाच शरीर हे जिवंत राहू शकतं. जेव्हा हा शरीरातला अग्नी शांत होतो, त्यावेळी शरीर हे मृत होत असतं. म्हणून शांतेग्नौ म्रियते असं म्हटलेलं आहे. तर एवढं सगळं व इतकं सगळं अग्नीवर अवलंबून आहे. म्हणजे दोषांची साम्यता, शरीराचा जिवंतपणा किंवा शरीरात होणाऱ्या सगळ्या ज्या काही क्रिया, प्रक्रिया घडत असतात, त्या सगळ्या क्रिया, प्रक्रिया या सगळ्या अग्नीवर अवलंबून आहेत. म्हणून अग्नी हा मंद होऊन उपयोग नाही, तर अग्नी हा प्रदीप्त असला पाहिजे आणि तो समप्रमाणात असला पाहिजे. म्हणजे अग्नी जर जास्त प्रमाणात वाढला, तरी सुद्धा आजार निर्माण होतात. शरीराचा धातुक्षय व्हायला लागतो. म्हणून अग्नी सम असणं किंवा प्राकृत असणं हे स्वास्थ्याच्या रक्षणासाठी अतिशय आवश्यक आहे. नंतर अग्नी जर उत्तम स्थितीत असेल आणि त्याला पचवण्यासाठी जर आपण समतोल आहार जर पुरवला, तर शरीर घटकांचा शरीराला उत्तम पुरवठा होतो आणि त्याच्यामुळं आयुष्य, शरीराचा वर्ण, बल, स्वास्थ्य, उत्साह, पुष्टी, प्रभा, ओज किंवा तेज हे ह्या सगळ्यांमुळं शरीर हे निरोगी राहतं किंवा आरोग्य संपन्न राहतं. त्यानंतर शरीरातली जी प्राणशक्ती आहे, तर ही प्राणशक्ती सुद्धा अग्नीच्या बलावरच अवलंबून आहे. म्हणजे अग्नी जर का शांत झाला, तर मृत्यू ओढवतो आणि जर अग्नी सुस्थितीत असेल, तर तो निरोगी स्थितीमध्ये दीर्घायुष्य प्राप्त करून देतो आणि तोच अग्नी जर मंद असेल, विषम असेल किंवा तीक्ष्ण असेल, तर त्या अशा वेळी तो अग्नी विकृत स्वरूपात जर निर्माण झाला, तर तो अनेक प्रकारच्या विकृती शरीरामध्ये निर्माण करतो. नंतर वात, पित्त आणि कफ या प्रकृतीमध्ये सुद्धा अग्नी हा अनुक्रमे विषम, तीक्ष्ण आणि मंद असतो. म्हणजे वात प्रकृतीच्या माणसामध्ये अग्नी विषम असतो. पित्त प्रकृतीच्या माणसामध्ये तो तीक्ष्ण असतो आणि कफ प्रकृतीच्या माणसामध्ये अग्नी हा मंद असतो. आणि या प्रकृतीच्या व्यक्ती जरी प्रत्यक्षात विकृतीने पछाडलेल्या नसल्या, तरी सुद्धा वातलाद्याहा सदातुराहा या न्यायानं त्यांना अग्नीची सतत काळजी घेत राहावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ काय, की वात प्रकृतीचा एखादा मनुष्य असेल, तर त्याचा अग्नी हा विषम असतो. विषम असतो म्हणजे काय, तर त्याला कधी कडकडून भूक लागते, तर कधी अजिबात भूक लागत नाही. तर अशा वेळी त्या माणसाने त्याची काळजी घ्यायची असते, की बाबा आता आपल्याला भूक आहे का? तर आपण व्यवस्थित आहार घ्यायचा. भूक नसेल, तर अगदी कमी आहार घेतला पाहिजे किंवा घेतला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे त्यानं स्वतःच्या अग्नीचा विचार करून आहार घ्यायला पाहिजे. तसं विचार न करता भूक नसताना पण अति खाणं आणि भूक असून पण न खाणं, असं जर त्यानं केलं, तर त्यामुळं त्याचा अग्नी दूषित होईल किंवा त्याचा अग्नी विकृत होईल आणि त्याच्यामुळं त्याच्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होतात. तर स्वतःच्या अग्नीचं बल कसं आहे याचा विचार करून माणसानं आहार घेतला पाहिजे, असं स्वस्थ वृत्तामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून अग्नीच्या सामर्थ्याचा शरीराला उपकारक परिणाम होतो, तसा तो अपायकारक सुद्धा होऊ शकतो.
म्हणून योग्य प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी आयुर्वेदाने उपदेश केलेला आहे अग्नीच्या बाबतीत, की अग्नीला इंधन म्हणून जे जे मिळेल ते पचवणं हा त्याचा धर्म आहे. अग्नीचा धर्म काय आहे, की जे जे त्याला मिळेल ते तो पचवतो. म्हणून शरीरामध्ये दोषांची वृद्धी असताना, आमोत्पत्ती झालेली असताना लंघन दिले, आहाराअभावी अग्नी दोषांचं पचन करतो. म्हणजे जेव्हा आपण आजारी असतो, त्यावेळी आपण काय करतो? अतिशय हलका आहार घ्यायला सांगितलेला असतो. का हलका आहार घ्यायचा? तर त्यावेळी अग्नी हा मंद झालेला असतो आणि अशा वेळी तुम्ही जर जड पदार्थ खायला दिलेत किंवा जास्त खायला दिलं, तर अग्नीच्या काम वाढतं. तो ते आहारच पचवण्याशिवाय त्याला काही गत्यंतर उरत नाही आणि त्यामुळं वाढलेले दोष पचवण्यासाठी त्या अग्नीला वेळ मिळत नाही आणि दोष अजून वाढत जातात आणि आजार सुद्धा अजून वाढत जातो. म्हणून लंघन चिकित्सा करायला सांगितलेली आहे आयुर्वेदात. जेव्हा जेव्हा ताप आलेला असतो, त्यावेळी लंघन करावं असं सांगितलंय. का? तर मग तो अग्नी काय तुम्ही जर लंघन केलं, जर काहीच खाल्लं नाही, तर निर्माण झालेल्या आमाचं पचन अग्नी करतो किंवा वाढलेले जे दोष आहेत, ते अग्नी पचवतो आणि आपोआपच आजार बरा होतो. या उलट जर अति खाल्लं आजारामध्ये, तर अग्नी ते पचवू तर शकत नाहीच. उलट दोषांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होते किंवा दोषांची वृद्धी जास्त प्रमाणात होते आणि आजार वाढत जातो आणि त्यामुळं काय होतं, ते आजार वाढल्यामुळं मृत्यू सुद्धा येऊ शकतो. म्हणून नेहमी अग्नीचा विचार करूनच आहार घ्यायला सांगितलेला आहे. आता बाह्य अग्नी म्हणजे आपण जेव्हा एखादं लाकूड पेटवतो किंवा जो काही अग्नी असतो, चुलीमधला अग्नी उदाहरणार्थ. तर या बाह्य अग्नीवर योग्य प्रमाणात जर आपण थोडं-थोडं इंधन टाकलं, तर तो अग्नी काय होतो, चांगला प्रज्वलित होतो आणि भरपूर इंधन जाळतो. परंतु अग्नीवर जर एकदमच जास्ती इंधनाचा मारा केला, तर तो प्रज्वलित होण्याऐवजी काय होतं, विझून जातो. तसंच शरीराच्या अग्नीच्या बाबतीत सुद्धा आहे, की अग्नीच्या दीप्तीचा विचार करून म्हणजे अग्नी किती प्रदीप्त आहे, अग्नीचं सामर्थ्य किती आहे, बल किती आहे, याचा विचार करून त्याला पचवता येईल इतकंच अन्न आपण जर त्याला पुरवलं, तर तो अग्नी उत्तम राहतो. पण जर अग्नी मंद असताना जर अधिक मात्रेत आपण अन्न दिलं, तर काय होतं, अग्नी दुर्बल होतो. आणि अग्नी जास्त प्रदीप्त असताना जर कमी अन्न दिलं, तर काय होतं, अग्नी अधिक प्रदीप्त होतो आणि तो धातूंना जाळतो. म्हणजेच धातुक्षय करतो आणि धातुक्षय झाल्यामुळं शरीर दुर्बल होतं. तर म्हणून तीनही दोष साम्यावस्थेत असण्यासाठी अग्नीचं बल हे सुद्धा महत्वाचं आहे आणि अग्नीची साम्यावस्था सुद्धा महत्वाची आहे. म्हणून 3 दोषांची साम्यावस्था आणि त्याच्याबरोबर अग्नीची सुद्धा साम्यावस्था ही स्वस्थ शरीर राहण्यासाठी आवश्यक असते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा कुठला सांगितलाय, की समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियः. तर समधातू म्हणजे काय? तर केवळ दोषांचं साम्य आणि अग्नीचं साम्य जर उत्तम आणि प्राकृत असेल, तर तेवढ्याने धातू साम्य निर्माण होतं असं नाही. तर त्याच्यासाठी रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे जे सप्तधातू आहेत, या सप्तधातूंचे पोषण करणारे जे पोषकांश आहेत, या सप्तधातूंचं पोषण करणारे जे अन्नातले घटक आहेत, ते सुद्धा योग्य प्रमाणात आपण सेवन करणं आवश्यक आहे. तेव्हाच धातूंचं चांगल्या प्रकारे पोषण होईल. म्हणजे समजा आपण जर पालेभाज्या आणि कडधान्य जर भरपूर प्रमाणात खाल्ली, तरच रक्तधातूचं, मांसधातूचं पोषण होईल. ते जर नाही खाल्लं, तर मग रक्ताल्पता निर्माण होईल किंवा रक्त जेवढ्या प्रमाणामध्ये शरीराला आवश्यक आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये ते निर्माण होणार नाही. आणि त्यामुळं काय होईल? अॅनिमिया होईल किंवा मांसधातूचं पोषण जर योग्य प्रकारे नाही झालं, तर तो माणूस अ, कष्टाची किंवा जास्त ताकद लागणारी कामं करू शकणार नाही किंवा त्याला उत्साह वाटणार नाही. म्हणून केवळ दोषसाम्य आणि अग्निसाम्य असून उपयोग नाही, तर धातूंचं चांगल्या प्रकारे पोषण होण्यासाठी, धातूंचं साम्य टिकवण्यासाठी म्हणून आपल्याला त्या धातूंचं पोषण करणारं
अन्न हे योग्य प्रमाणात सेवन केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मग धातू साम्य निर्माण होईल आणि धातू साम्य जर असेल तर स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकून राहील, तेव्हाच त्याला आपण स्वस्थ म्हणू शकतो. आता धातूंचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी किंवा धातूंचं साम्य टिकवण्यासाठी, त्यांचं बळ टिकवण्यासाठी त्यांना आवश्यक असे घटक आपण योग्य प्रमाणात आहारातून सेवन केले पाहिजेत. त्याच्याशिवाय अजून काय केलं पाहिजे तर व्यायाम आणि निद्रा. तर योग्य प्रकारे नियमित व्यायाम सुद्धा केला पाहिजे आणि आवश्यक त्या वेळी आणि आवश्यक तेवढी निद्रा सुद्धा आपण घेतली पाहिजे. तेव्हाच धातू साम्य टिकून राहील. समजा धातू कमी झाले तर धातू वृद्धिकर अशा रसायन कल्पांचा वापर करून आणि आहारातून धातू पोषकांश घटक आपल्या शरीराला पुरवून ते धातू साम्य टिकवावं लागतं. आणि या सर्व धातू वृद्धीचा जो परिणाम आहे किंवा धातू साम्याचा जो परिणाम आहे तो ओजो वृद्धीत होतो. ओज म्हणजे काय तर या सगळ्या सप्त धातूंचं जे काही सार आहे किंवा या सगळ्याचा जो काही अर्क आहे त्याला म्हणतात ओज. तर अशी ओजस्वी व्यक्ती ही स्वस्थ असते. त्यानंतर सममल म्हणजे समदोष झालं, सम अग्नी झालं, समधातू झालं. आता काय आहे तर सममल असणं सुद्धा स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. सममल म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या काही शरीर क्रिया घडत असतात त्यावेळी जे काही मलद्रव्य निर्माण होतात तर त्याला मल असं म्हटलेलं आहे. तर हे जे आहेत ते मुख्य 3 मल आहेत शरीरामध्ये. मुख्य 3 मल कोणते तर पुरीश, मूत्र आणि स्वेद हे 3 मुख्य मल आहेत. आणि शिवाय इंद्रियांच्या अधिष्ठानामध्ये जे निर्माण होणारे जे मल आहेत तर त्याला खमल असं म्हटलेलं आहे. म्हणजे नाक, कान, डोळे या ठिकाणी जो मल निर्माण होतो किंवा या ठिकाणी जो मल साठतो त्याला खमल असं म्हटलेलं आहे. खमल म्हणजे काय? ख म्हणजे आकाश, आकाश म्हणजे अवकाश. तर इंद्रियांच्या ठिकाणी जो अवकाश आहे किंवा जी काही पोकळ जागा असते तर त्या ठिकाणी हे मल साठून राहतात, म्हणून त्याला खमल असं म्हटलेलं आहे. आणि पुरीश म्हणजे आहाराचं पचन झाल्यानंतर जो काही मलभाग आतड्यामध्ये मोठ्या आतड्यामध्ये निर्माण होतो आणि नंतर बाहेर टाकला जातो ते पुरीश. आणि वृक्काकडून म्हणजेच किडनी मध्ये जे काही तयार होतात मलभाग द्रवमल जो तयार होतो ते म्हणजे मूत्र. आणि त्वचेमधून जी मलद्रव्य बाहेर टाकली जातात ते म्हणजे स्वेद. तर पुरीश, मूत्र आणि स्वेद हे 3 मुख्य मल आहेत. तर त्या मलांची सुद्धा समस्थिती असणं स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे यांची क्षय किंवा वृद्धी हे सुद्धा विकार रूप होऊ शकतात. म्हणजे पुरीश हा मल जर योग्य स्वरूपात उत्पन्न झाला आणि योग्य प्रमाणात जर त्याचं मल निस्सारण झालं तर मग तो मनुष्य स्वस्थ असतो. पण जर निर्माण झालेला मल जर योग्य वेळी बाहेर नाही पडला, मलावष्टंभ झाला, तर मग काय होईल की त्याच्यामुळं वातदोषाचा प्रकोप होईल आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होतात. किंवा जर पुरीश जास्त प्रमाणात बाहेर पडायला लागलं किंवा द्रवमल प्रवृत्ती व्हायला लागली, त्याला आपण डायरिया असं म्हणतो किंवा डिसेंट्री म्हणतो, तर ती सुद्धा एक विकार अवस्था आहे. म्हणून सगळे जे मल आहेत ते योग्य प्रमाणात निर्माण झाले पाहिजेत आणि ते योग्य वेळी शरीराच्या बाहेर पडली पाहिजेत, तेव्हाच ती स्वास्थ्य हे टिकून राहू शकतं. आता अन्नवह स्त्रोतस किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे त्याला आधार देणं आणि वातदोष आणि जाठराग्नी यांचं धारण करणं हे समस्थितीत असलेल्या पुरुषाचं कार्य आहे. म्हणजे दोषातील मुख्य असा जो वातदोष आहे तो वातदोष आणि जाठराग्नी यांचं साम्य हे पुरुषाच्या साम्यावर अवलंबून असतं. म्हणून पुरुष हे योग्य प्रमाणात निर्माण होणं आणि योग्य वेळी ते बाहेर टाकलं जाणं हे आवश्यक आहे. त्यानंतर मूत्र आणि स्वेद. मूत्राचं काम काय आहे तर क्लेद वहन. क्लेद म्हणजे काय? जो काही पाण्याचा भाग आहे शरीरामध्ये तर तो पाण्याचा जो भाग आहे त्याला क्लेद असं म्हणतात. आणि क्लेद वहन हे मूत्राचं
महत्वाचं कर्म आहे. आता शरीराच्या विविध क्रिया ज्या आहेत, शरीरामध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात, म्हणजे परिणमन, परिणमन किंवा पचन, तर ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांमध्ये काही मलद्रव्य किंवा काही त्याज्य पदार्थ हे निर्माण होत असतात. तर हे जे मलपदार्थ आहेत किंवा जे त्याज्य घटक आहेत ते द्रवरूप क्लेद मूत्राच्या मदतीनं शरीराबाहेर टाकले जातात आणि या क्लेदमय घटकांचे अंश जे आहेत ते वर्णन केलेले आहेत. म्हणजे व्यायाम, उष्ण संसर्ग, क्रोध यांच्यामुळे शरीरात तात्पुरती पित्तवृद्धी होण्याची शक्यता असते. तर अशा वेळी काय होतं, जेव्हा उष्णता वाढते किंवा खूप व्यायाम केला किंवा जर क्रोध आला, एखाद्या माणसाला खूप क्रोध आला, एखादा माणूस खूप संतापला, तर त्यामुळं शरीरामध्ये तात्पुरती पित्तवृद्धी होते आणि त्यामुळं काय होतात, स्वेदवह स्रोतस जी आहेत ती डायलेट होतात, विस्तृत होतात आणि त्यामुळं घामाची निर्मिती जास्त प्रमाणामध्ये होते आणि मग तो घाम त्वचेमधून बाहेर पडतो. त्यालाच आपण स्वेद असं म्हणतो. आणि यामुळं विसर्जित केल्या जाणाऱ्या स्वेदामुळं वाढलेले पित्ताचे अंश जे आहेत ते शरीराबाहेर पडतात आणि त्यामुळं आपल्या शरीराचं तापमान हे नियंत्रित होतं. स्वेदाचं मुख्य कार्य काय आहे, तर शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं. म्हणजे शरीराचं तापमान वाढलं की स्वेद प्रवृत्ती जास्त होते आणि त्यामुळं आपोआपच जी शरीराचं जे तापमान आहे किंवा जी उष्णता आहे ती नियंत्रित केली जाते. स्वेद हा जो आहे हा पित्त दोषाचा आश्रय आहे आणि द्रवरूप असल्यामुळं अधिक स्वेद प्रवृत्ती झाली तर मूत्र राशी काही कालापुरती उणावते. म्हणजे जेव्हा आपल्याला जास्त खूप घाम येतो त्यावेळी आपोआपच मूत्राचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी होतं किंवा जेव्हा थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात स्वेद प्रवृत्ती ही कमी होते, तर अशा वेळी मूत्र प्रवृत्ती ही वाढलेली असते. तेव्हा स्वेद आणि मूत्र हे थोडेसे परस्परावलंबी आहेत. म्हणजे स्वेदाचं प्रमाण वाढलं की मूत्राचं प्रमाण कमी होतं. मूत्राचं प्रमाण कमी वाढलं की स्वेदाचं प्रमाण कमी होतं. तर ही झाली सममल किंवा मलांची साम्यावस्था. त्यानंतर पुढचा मुद्दा काय सांगितलाय? समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मल. प्रसन्न आत्मेंद्रिय मन. म्हणजे हे जे दोष, अग्नी, धातू, मल हे सगळं झालं शारीरिक बाबतीत झालं. आणि आता प्रसन्न आत्मेंद्रिय मन हे जे आहे ते मनाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. म्हणजे दोष, धातू आणि मल यांच्या क्रियांमधील सम अवस्थेमुळे सर्व शारीरिक क्रिया किंवा सर्व शरीर क्रिया व्यापार ज्या आहेत त्या समस्थितीमध्ये राहतात. परंतु व्यक्तीचं स्वास्थ्य हे केवळ त्याच्यावरच अवलंबून आहे का? तर नाही. तर त्याच्या जोडीला आत्मा, मन आणि इंद्रियांची प्रसन्नता असणं सुद्धा आवश्यक असतं. आता आहार रसापासनं कोणकोणत्या गोष्टींची उत्पत्ती होते? तर यामध्ये दोष, धातू याच्याबरोबर इंद्रिय द्रव्याणी असा उल्लेख चरकाने केलेला आहे. तर आहारापासून दोषांची निर्मिती होते, धातूंची निर्मिती होते, मलांची निर्मिती होते. आणखी कशाची निर्मिती होते? तर इंद्रिय द्रव्याणी हे सुद्धा आहारातून निर्माण होतात. तर हे इंद्रिय द्रव्य म्हणजे काय आहे? तर इंद्रियांची सौष्ठवता किंवा सुदृढता आणि इंद्रियांची कार्यक्षमता ही चांगल्या प्रकारे टिकून राहण्यासाठी किंवा स्वस्थ राहण्यासाठी इंद्रिय द्रव्यांची नित्य होणारी झीज आहारातून मिळणाऱ्या इंद्रिय द्रव्यांनी भरून निघावी लागते. तसंच इंद्रियांच्या अधिष्ठानांची म्हणजे अधिष्ठान म्हणजे काय? अवयव. म्हणजे रसनेंद्रियाचं अधिष्ठान कोणतं आहे? तर जीभ. चक्षुरेंद्रियाचं अधिष्ठान कोणतं आहे? तर डोळे. श्रोत्रेंद्रियाचं अधिष्ठान कोणतं आहे? तर कान. तर अधिष्ठान म्हणजे त्या इंद्रियांचे जे अवयव, म्हणजे ज्या अवयवांच्या आधारानं हे इंद्रिय राहतात त्याला इंद्रियांचं अधिष्ठान म्हणतात. तर या इंद्रियांच्या अधिष्ठानांची काळजी सुद्धा घेणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये किंवा स्वस्थवृत्तामध्ये नस्य, जे नाकासाठी नस्य, कानासाठी कर्णपुरण,
डोळ्यासाठी अंजन, त्वचेसाठी अभ्यंग इ असे सगळे उपाय दिनचर्येमध्ये स्वस्थ वृत्तात सांगितलेले आहेत. जेणेकरून आपल्या इंद्रियांचं स्वास्थ्य हे टिकून राहतं. तर त्याचप्रमाणे इंद्रियांचा हीन, मिथ्या किंवा अतियोग टाळणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर शरीर आणि इंद्रियांची जी अधिष्ठानं आहेत, यांच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे. त्यामुळं इंद्रियांचं कार्य प्राकृत राहून त्यांची प्रसन्नता ही टिकून राहते. तर इंद्रियांची जी अधिष्ठानं आहेत, इंद्रिय द्रव्याणी म्हणजे काय? तर त्या इंद्रियांचं आरोग्य टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारे आहार घटक. म्हणजे उदाहरणार्थ आपण सांगतो, की डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहायचं असेल, तर व्हिटॅमिन ए ची आवश्यकता आहे. तर मग व्हिटॅमिन ए कोणकोणत्या पदार्थात आहे? लोणी, दूध, गाजर या सगळ्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आहे. म्हणून डोळ्यांसाठी हे पदार्थ खाणं आवश्यक आहे. त्यानंतर त्वचेचं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल, तर ताजी रसदार फळं खाणं आवश्यक आहे. तर हे जे असे त्या इंद्रियांना आवश्यक किंवा पोषक असे जे आहार घटक आहेत, त्यालाच इंद्रिय द्रव्याणी असं म्हटलेलं आहे. तर ते इंद्रिय द्रव्य आहारातून घेणं, इंद्रियांची स्वच्छता घेणं, स्वच्छता करणं किंवा त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणं, यामुळं त्या इंद्रियांचं कार्य हे प्राकृत राहून त्याची प्रसन्नता टिकून राहते. म्हणून इंद्रियांची प्रसन्नता असणं हे स्वस्थ व्यक्तीचं लक्षण आहे. त्यानंतर मनाची प्रसन्नता. प्रसन्न आत्मेंद्रिय मन. मन म्हणजे काय? तर मनाची प्रसन्नता म्हणजे काय? तर मनाची प्रसन्नता नसण्याला किंवा मनाची प्रसन्नता बिघडण्याला एकतर दोष धातू मल किंवा इंद्रिय यांच्या कार्यामधला बिघाड किंवा त्यांच्या कार्यामधलं वैषम्य हे कारणीभूत ठरतं किंवा मनाच्या रज आणि तम दोषामुळे निर्माण होणारे भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, चिंता, मोह ह्या सगळ्या विकारांचं प्राबल्य हे मनस्वास्थ्य बिघडण्याला कारणीभूत असतं. म्हणून त्यासाठी सद्वृत्ताचं आचरण करायला सांगितलेलं आहे. त्यालाच आचार रसायन असं म्हटलेलं आहे. तर जर आपण चांगलं काम केलं, कोणतेही वाईट काम करणं किंवा वाईट विचार करणं जर सोडून दिलं, तर आपोआपच मनाचं स्वास्थ्य हे टिकून राहील आणि मन हे प्रसन्न राहील. आणि जर मन प्रसन्न असेल, तरच त्या व्यक्तीला आपण स्वस्थ असं म्हणू शकतो. आता या मनस्वास्थ्याकडे बऱ्याच वेळा पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे आपण फक्त शारीरिक स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न करत राहतो. आहारातून सगळे समतोल आहार घेणं याच्यावर आपला भर असतो. चांगले पदार्थ खाणं किंवा वेळच्या वेळी जेवण करणं, वेळच्या वेळी झोप घेणं, व्यायाम करणं हे सगळं आपण शारीरिक स्वास्थ्यासाठी करत राहतो. पण मनाच्या स्वास्थ्याकडे मात्र पूर्णपणे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे सतत कुठल्यातरी चिंता मनात असतात. पण आपल्या लक्षातच येत नाही, की या चिंतेमुळं आपलं मनस्वास्थ्य बिघडतंय. तर या चिंता आपण सोडल्या पाहिजेत किंवा या चिंतेतून आपली मुक्तता केली पाहिजे किंवा कारण नसताना आपण उगाचच काही गोष्टींचं भय मनात बाळगून असतो. खरं तर ते भय बाळगायचं काहीच कारण नसतं. पण उगाचच आपण भीत असतो. उगाचच भीती असते, की हे असं घडेल का? हे असं घडलं तर काय होईल वगैरे. प्रत्यक्षात तसं काही होत नाही, पण तरी सुद्धा आपल्या मनात ती भीती असते. तर त्या भयातून सुद्धा आपण आपली मुक्तता करून घेतली पाहिजे, तरच मनाची प्रसन्नता ही टिकून राहील. आता आताचं जे आपलं जीवन आहे किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे, ते जीवन भयंकर धकाधकीचं आहे. त्याच्यामध्ये खूप ईर्ष्या आहे, खूप स्पर्धा आहेत. तर अशा या विद्यमान संघर्षमय जीवनात मानसिक अस्वास्थ्य आणि त्याचे शरीर स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम हे अनेक आजारांच्या रूपात आपल्याला दिसून येतात. म्हणजे हृदयविकार, निद्रानाश, त्यानंतर डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा ऑटो इम्यून डिसीजेस बरेचसे म्हणजे सोरियासिस किंवा अनेक त्वचा विकार जे ऑटो इम्यून डिसीजेस म्हटलं जातं. तर ते सगळे हे मानसिक अस्वास्थ्यातून निर्माण होत असतात.
म्हणून शरीर स्वास्थ्याबरोबरच मनाचं स्वास्थ्य किंवा मनाची प्रसन्नता ही सुद्धा स्वस्थ शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण या सर्वांमुळेच आत्म्याची म्हणजेच संपूर्ण व्यक्तिमत्वाची प्रसन्नता आणि आरोग्य हे टिकून असतं. आता स्वास्थ्याच्या इतरही काही व्याख्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे सुष्ठु निर्विकारत्वेन अवतिष्ठती इति स्वस्थः. म्हणजे ज्या अवस्थेमध्ये शरीरात विकृती नसते, म्हणजे ज्या अवस्थेमध्ये शरीरामध्ये कोणतीही विकृती नसते किंवा कोणताही विकार नसतो, त्या अवस्थेला स्वस्थ असं म्हटलं जातं. किंवा आरोग्यम दोष समता सर्व बाधा निवर्तनम. तसंच शरीरातून संपूर्णपणे रोगांची निवृत्ती म्हणजेच स्वास्थ्य किंवा आरोग्य असं म्हटलं जातं. परत विकारो धातू वैषम्यम साम्यम प्रकृती उच्चते सुख संज्ञक आरोग्यम विकारो दुःखमेवच. म्हणजे धातूंची विषमता म्हणजे रोग आणि धातूंची साम्यावस्था म्हणजे प्रकृती असं म्हणतात. तर आरोग्याची अवस्था किंवा स्वस्थ म्हणजे काय, तर सुख आणि रोगावस्था म्हणजे काय, तर दुःख. म्हणजे रोगी असणं म्हणजे दुःख आणि निरोगी असणं म्हणजे सुख, अशी सुद्धा एक व्याख्या सांगितलेली आहे. नंतर अथेह भवास्य सांप्रतम द्विधैव तत् स्वास्थ्यम उदाहतं जनैः प्रधानम आद्यम परमार्थमित्यति द्वितीयमन्य व्यवहार संभवम. उग्रादित्यांनी कल्याणकारक या ग्रंथामध्ये स्वास्थ्याचे 2 प्रकार सांगितले. म्हणजे सर्वप्रथम महत्वाचं असं परमार्थ स्वास्थ्य आणि दुसरं स्वास्थ्य म्हणजे कुठलं, तर व्यवहार स्वास्थ्य. उग्रदित्यांनी कल्याणकारक या ग्रंथामध्ये स्वास्थ्याचे किंवा स्वस्थ व्यक्तीचे 2 प्रकार सांगितले. तर 2 प्रकारचं स्वास्थ्य कुठलं आहे, तर एक म्हणजे परमार्थ स्वास्थ्य आणि दुसरं म्हणजे व्यवहार स्वास्थ्य. परमार्थ स्वास्थ्य म्हणजेच आध्यात्मिक स्वास्थ्य. म्हणजे काय, तर पूर्वकर्मातील वासनांचा क्षय झाल्यानंतर आत्मा मुक्तीचा शाश्वत आनंदाचा अनुभव घेतो आणि हा आनंद जो आहे तो अपवाद स्वरूपात प्राप्त होतो. तर हा जो आध्यात्मिक जो आनंद आहे तो काय आपल्याला सर्वसामान्य माणसांना मिळणं खूप रेअर आहे, म्हणजे खूप अवघड आहे. तर हा जो आध्यात्मिक आनंद जो आहे किंवा आध्यात्मिक स्वास्थ्य जे आहे, ते थोर पुरुष किंवा जे प्रगत योगी साधक जे आहेत, तर त्यांनाच तो मिळू शकतो. सामान्य माणसाला तो मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे व्यवहार स्वास्थ्य. व्यवहार स्वास्थ्य म्हणजे आपली जी स्वास्थ्यावस्था आहे, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावस्था, त्याला व्यवहार स्वास्थ्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे अग्नी, धातू, दोष, मल यांची प्राकृत अवस्था आणि आत्मा आणि मन यांची विभ्रमरहित प्रसन्नावस्था म्हणजेच व्यवहार स्वास्थ्य होय. म्हणजे आता आपण जी व्याख्या बघितली, समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. हे जे स्वास्थ्याची जी व्याख्या आहे ते स्वास्थ्य म्हणजे व्यवहार स्वास्थ्य आहे. आणि परमार्थ स्वास्थ्य म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य, म्हणजे ज्याची पूर्ण सगळ्यातली आसक्ती निघून गेलेली आहे आणि ज्याच्या पूर्वकर्मातल्या सगळ्या वासनांचा क्षय झालेला आहे आणि असा माणूस मुक्तीचा आनंद आत्म्याच्या मुक्तीचा शाश्वत आनंद प्राप्त करू शकतो. तर ते जे स्वास्थ्य आहे ते फक्त प्रगत योगी लोकांना किंवा संत महात्म्यांनाच मिळू शकतं. तर असे हे 2 प्रकार आहेत, परमार्थ स्वास्थ्य आणि व्यवहार स्वास्थ्य. लक्षात आलं? समजतंय का? आहेत का सगळे? का हो झोपले? मॅम. हो मॅम, समजते. समजतंय ना? हां. जर समजलं नाही तर त्या वेळी विचारा. हो. कारण स्वस्थवृत्त हा विषय खूप मोठा विषय आहे. हे वर्षभर हा विषय चालणार आहे. तुम्हाला जर एक समजलं नाही तर पुढचं पण समजणार नाही. त्यामुळे नाही समजलं तर मला थांबवा आणि विचारा. मी परत सांगते समजावून. ठीक आहे? एक चॅप्टर वाईज जर नोट्स दिल्या तर मग त्या वाचून अजून जास्ती समजेल. हो, नोट्स देणार आहे मी. आणि शिवाय तुम्ही पुस्तकं पण वाचा. ठीक. सुभाष रानडे देशपांडेंचं एक स्वस्थवृत्त नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर दत्तात्रय जळूकरांचं पण स्वस्थवृत्तांचं एक पुस्तक आहे. तर ती पुस्तकं पण तुम्ही वाचा.
म्हणजे अजून जास्त चांगलं समजेल. चालेल. ठीक आहे. हा, तर हे 2 प्रकार आपण बघितले स्वास्थ्याचे, परमार्थ स्वास्थ्य आणि व्यवहार स्वास्थ्य. आता स्वास्थ्य आणि स्वस्थ यात काय फरक आहे? तर स्वास्थ्य म्हणजे व्यक्तीची स्वाभाविक सामान्य अवस्था. स्वास्थ्य म्हणजे काय? तर व्यक्तीची स्वाभाविक सामान्य अवस्था. ही जी सामान्य अवस्था जी आहे, ती त्या व्यक्तीचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य हे 3 घटक जर चांगले असतील, तर त्यामुळंच ते स्वास्थ्य निर्माण होतं. म्हणजे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक स्वास्थ्य. हे तिन्ही जर स्वास्थ्य चांगलं असेल, तर तो माणूस अतिशय स्वस्थ असा म्हटला जातो. तर ह्या तीनही घटकांना स्वास्थ्य त्रिकोण असं म्हटलं जातं. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य. याचे 3 घटक आहेत स्वास्थ्याचे, शारीरिक, मानसिक, सामाजिक. तर या तिन्ही घटकांना मिळून स्वास्थ्य त्रिकोण असं म्हटलं जातं. आणि उत्तम स्वास्थ्य असलेल्या व्यक्तीला स्वास्थ्य असं स्वस्थ असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याचं हे तिन्ही प्रकारचं स्वास्थ्य चांगलं आहे, त्या व्यक्तीला आपण स्वस्थ असं म्हणू शकतो. स्वस्थ हा भाव किंवा लक्षण आहे आणि ज्यामुळं व्यक्तीचं स्वास्थ्य कळू शकतं. तर स्वास्थ्य ही एक संज्ञा आहे. म्हणजे स्वस्थ हे एक लक्षण आहे आणि स्वास्थ्य ही एक संज्ञा आहे आणि स्वस्थ हे त्याचं विशेषण आहे असं म्हटलं जातं. लक्षात आलं? स्वास्थ्य आणि स्वस्थ मधला फरक काय? तर स्वास्थ्य ही एक संज्ञा आहे, एक नाव आहे आणि स्वस्थ हे त्याचं विशेषण आहे किंवा हे त्याचं लक्षण आहे. ठीक आहे. आता आपण स्वस्थ वृत्ताची व्याख्या बघूया. आपण आता स्वस्थ माणसाची व्याख्या बघितली. स्वास्थ्य म्हणजे काय, स्वस्थ म्हणजे काय ते बघितलं. परत स्वास्थ्याचे 2 प्रकार बघितले. आता स्वस्थ वृत्त. स्वस्थ वृत्ताची व्याख्या काय आहे? तर स्वस्थ वृत्त हा जो शब्द आहे, हा स्वस्थ वृत्त हा शब्द स्व, स्थ आणि वृत्त या 3 पारिभाषिक शब्दांपासून तयार झालेला आहे. स्व, स्थ आणि वृत्त या 3 पारिभाषिक शब्दांपासून स्वस्थ वृत्त हा शब्द तयार झालेला आहे. तर स्व म्हणजे काय? स्व हा जो शब्द आहे, तो म्हणजे स्वामित्व, संपन्नत्व किंवा स्वायत्तीकरण आणि संयोजन या अर्थाचा द्योतक आहे. म्हणजे थोडक्यात स्व याचा अर्थ काय? आत्मीय. आत्मा म्हणजे कोण? मी. म्हणजे स्व म्हणजे मी, आपण. त्याच्यानंतर स्थ. स्थ म्हणजे काय? स्थ हा शब्द स्थिरतेचा द्योतक आहे. स्थ म्हणजे काय? तर स्थिरता. स्व म्हणजे काय? तर मी. स्थ म्हणजे काय? तर स्थिरता. आता स्थचा अर्थ आहे स्वप्रयत्नांती स्थिर राहणं. म्हणजे जो संसाराच्या विभिन्न आकर्षणांना बळी न पडता स्वतःच्या शरीराच्या आवश्यक कार्यातच मग्न राहतो, अचल आणि स्थिर राहतो, अशा व्यक्तीलाच शास्त्रविहित अशा आरोग्याची प्राप्ती होते. म्हणजे बाहेरच्या प्रलोभनांना, आकर्षणांना बळी न पडता जो स्वतःच्या स्वास्थ्य स्थिर ठेवतो किंवा स्वतःचं शरीर आणि मन हे स्थिर ठेवतो, तो स्वस्थ होतो. म्हणजे स्व म्हणजे मी, स्थ म्हणजे स्थिरता. नंतर वृत्त. वृत्त म्हणजे काय? तर वृत्त याचा अर्थ आहे आचरण किंवा व्यवहार. अहंकार रहित, विचारपूर्वक हितकर आचरण, हितकर अशा गोष्टींचं जो आयुष्यभर आचरण करतो, तो स्वस्थ होतो. म्हणजे स्वास्थ्यकारक, हितकारक आचरणाचं आयुष्यभर पालन करणे म्हणजे वृत्त. तर स्व म्हणजे मी, स्थ म्हणजे स्थिर, वृत्त म्हणजे आचरण. म्हणजे स्वस्थ वृत्त या शब्दाचा सामान्य अर्थ काय होतो? की स्वप्रयत्न साध्य आरोग्य मार्ग किंवा स्वस्थ वृत्त शास्त्राचा उद्देश आहे सुखपूर्वक जीवन प्राप्त करण्याचा किंवा सुखमय जीवन कसं मिळू शकेल याचं ज्ञान आपल्याला स्वस्थ वृत्तामुळं होतो. म्हणजे स्वतःच्या स्थिरतेसाठी केलेलं आचरण म्हणजे स्वस्थ वृत्त. लक्षात आलं? नंतर प्रत्येक व्यक्ती हे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टींचं आचरण करतो,
त्याला दिनचर्या म्हणतात. किंवा प्रत्येक ऋतूमध्ये जे स्वास्थ्यासाठी आचरण करायचं असतं त्याला ऋतुचर्या म्हणतात. तर यासाठी तर ते कसं करायचं, काय करायचं, कसं आचरण करायचं, काय त्याचे नियम आहेत, ते सगळे स्वस्थ वृत्तामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रतिदिन झोपून उठल्यानंतर सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्या स्वास्थ्यासाठी जे कर्म करतो किंवा जे दैनंदिन कार्य करतो त्याला स्वस्थ वृत्त असं म्हटलं जातं. किंवा व्याधीरहित निरोगी अवस्था म्हणजे स्वस्थ होय. आणि ही निरोगी अवस्था टिकवून ठेवण्यासाठी जे आचरण केलं जातं त्याला स्वस्थ वृत्त असं म्हणतात. ज्या अवस्थेमध्ये सर्व दोष, धातू, मल हे स्वस्थानात असून त्यांचे प्राकृत कार्य करीत असतात त्या अवस्थेला स्वस्थ असं म्हटलं जातं. आणि ही स्वस्थता किंवा हे स्वास्थ्य मिळवण्यासाठी मम्मा जे मम्मा आचरण केलं जातं ऋषी त्याला ऋषि स्वस्थ वृत्त असं म्हणतात. प्रधान देश कहा जाता है। आज म्यूट. भी हमारी हॅलो, आवाज म्यूट करा. आमदनी का मुख्य तर ही स्वस्थ वृत्ताची व्याख्या झाली. आता आपण इथे आज थांबूया. पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. ठीक आहे.